ओके, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कैलास सर मॅथ्स युट्यूब चॅनलमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीचा आपण 2020 साली बघा मित्रांनो झालेला बोर्डाची जी प्रश्नपत्रिका आपण याचं पूर्णपणे सोल्युशन आपण या व्हिडिओमध्ये आता पूर्ण बघून घेणार आहे. तर चला आता मित्रांनो डायरेक्टली व्हिडिओला सुरुवात करतोय. बघा विद्यार्थी मित्रांनो, याआधी आपण बऱ्याच सर्व प्रश्नपत्रिका तसेच मागील बोर्डाच्या क्वेश्चन पेपर आपल्या YouTube चॅनलवरती अवेलेबल आहे. ते तुम्ही बघून घ्या बघा मित्रांनो, ते अत्यंत उपयोगी तुम्हाला ठरू शकतात. चला आता व्हिडिओला डायरेक्टली मी सुरुवात करतोय. बघा पहिला प्रश्न आपल्याला असतो हा आपण मॅथ्स 1 चा बघतोय. याच्यानंतर आपण मॅथ्स 2 चा पण आपण बघून घेणार आहे. बघा याच्यामध्ये तुम्हाला बघा 4 अल्टरनेटिव्ह क्वेश्चन असतात, म्हणजे तुम्हाला MCQ असतात. त्याचे तुम्हाला योग्य पर्याय तुम्हाला चॉईस करायचा असतो. बरोबर आहे. पहिला आता बघू आपण काय आहे. बघा पहिला दिला तुम्हाला in the format of GSTIN there are dash dash alpha numerals. बघा हा क्वेश्चन तुम्हाला अत्यंत महत्वाचा आहे आणि एक लक्षात घ्या, हा तुम्हाला 1 मार्काला देखील बऱ्याचदा विचारला जातो. किती? 1 मार्काला पण बऱ्याचदा विचारला जातो. ऑप्शन दिले बघा 15, 10, 16 आणि 9. आपल्या तोंडपाठ उत्तर पाहिजे. ऑप्शन क्रमांक ए 15 हे याचं योग्य उत्तर आहे. डायरेक्टली पाठ करून ठेवणं गरजेचं आहे. ओके, आता पुढे बघूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न दिलेला आहे. फ्रॉम द फॉलोइंग इक्वेशन विच वन इज द क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय? का वर्ग समीकरणे. बरोबर आहे. मग आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं ओळखायचं हे लक्षात घ्या. सगळ्यात पहिले महत्त्वाची गोष्ट का क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॉर्म्युला काय असतो, तर a² + bx + c = 0 या फॉर्म मध्ये काय असतो आपला क्वाड्रॅटिक इक्वेशन असतो. म्हणजे काय का पहिला जो आपल्याला व्हेरिएबल दिला असेल, बघा पहिला व्हेरिएबल असेल त्याचा स्क्वेअर असतो आणि दुसऱ्यामध्ये त्याला कुठला तरी एखादा नंबर काय असतो त्याला मल्टिप्लाय असतो. बरोबर आहे. त्याच्यामुळे लक्षात घ्या का पहिल्या नंबरचा आपला जो व्हेरिएबल असतो त्याचा स्क्वेअर पाहिजे. मग आता जर याच्यामध्ये आपण ऑप्शन बघितला 5/x - 3 = x², हा x इकडे डिवाइड इकडे मल्टिप्लाय क्यूब होईल, त्याच्यामुळे हा पण आपला ऑप्शन नसत. दुसरा बघा x × x + 5 दिलाय. x ने याला मल्टिप्लाय केला तर x² होईल + 5x होईल आणि हा 4 इकडे मायनस होईल प्लसचा. बरोबर आहे. त्याच्यामुळे हे आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन एकदम फॉर्मॅट मध्ये बसते. दुसरं बघा n दिला इथं n - 1 = n, याचा स्क्वेअरच नाहीये. पुढे बघा इकडं 1/x², x + 2 दिलाय = x. आता हा इकडे स्क्वेअर दिलाय. बरोबर आहे. याने डिवाइड करतो याला, x कॅन्सल होईल, इकडे पुन्हा x डायरेक्टली इकडे आला तर कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे x² राहणारच नाही. मग आपलं योग्य आन्सर काय असणार आहे, तर पर्याय क्रमांक बी असणार आहे. बरोबर आहे. तुम्ही याला सॉल्व्ह करू शकता. बघा x × x तुमचा होणार x² प्लस x × 5 5x होणार. बरोबर आहे. = हा 4 दिलेला आहे, हा इकडे काय करा प्लस इकडे गेलं मायनस घ्या, = 0 होईल. बरोबर आहे. म्हणजे आपला ऑप्शन क्रमांक बी काय असणार आहे, योग्य आणि फायनल आन्सर असणार आहे. डन. पुढे बघा मित्रांनो, पुढे तुम्हाला सांगितलंय का for the simultaneous equation in variable x and y if dx = 49, dy बरोबर equal to -63, d = 7, then what is the value of x. बघा x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, म्हणजेच काय क्रॅमर्स रूलचा रूल आपल्याला वापरायचा आहे. बरोबर आहे. पण व्हॅल्यू कशी सांगितली आपल्याला, x ची. मग जर तुम्हाला x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायचं तर तुम्हाला काय लागणार आहे फॉर्म्युला, dx/d, म्हणजे काय dx/d. सो देअरफॉर x dx ची व्हॅल्यू बघा दिली आपल्याला 49 दिले, घेऊन टाका 49. त्याच्यानंतर d ची व्हॅल्यू दिली आपल्याला 7 दिले, इकडे 7 घ्या आपण. सो देअरफॉर आपल्याला माहिती आहे 7 च्या टेबल मध्ये 49 कुठपर्यंत येतात, तर 7 पर्यंत येतात. 7 7 = 49. मग बघा ऑप्शन क्रमांक आपला असणार आहे ए, हे आपलं फायनल आन्सर असणार. बघा इकडे कन्फ्यूज होण्यासाठी -7 दिलाय, 1/7 -1/7. कन्फ्यूज होण्याची कुठलीही गरज नाही, फक्त फॉर्म्युला लक्षात असणं अत्यंत गरजेचं आहे. ओके. परत विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती नवीन वेगवेगळे व्हिडिओ तुम्हाला मागील ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्यांची तुम्हाला बघायला भेटणार आहे. आणि नवीन जे काही मी जुने व्हिडिओ टाकले ते काय ज्या प्रश्नपत्रिका आपल्या आहेत ते टाकून दिलेले अगोदरच मागच्या वर्षी ते पण एकदा बघून घ्या, अत्यंत उपयोगी आहे तुम्हाला. ऑफकोर्स तुम्हाला 35 च्या वरतीच मार्क मिळणार. ओके. पुढे बघा आता मित्रांनो, पुढचा दिले आपल्याला इफ number of a is equal to 2, p of a is equal to 1/5, then what is the ns. बघा अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. बरोबर आहे. मग आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे काय, का p of a is equal to number of a
अपॉन नंबर ऑफ एस, हा आपला फॉर्म्युला असतो, बरोबर आहे. मग आपल्याला काय फाइंड आउट करायचे, नंबर ऑफ एस करायचे. मग हा इकडे डिवाइड आहे, इकडे आले काय होणार, मल्टिप्लाय होऊन जाणार, बरोबर आहे. हा इकडे काय होणार, मल्टिप्लाय होणार, बरोबर आहे. मग बघा मित्रांनो, आपल्याला याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करण्यासाठी लक्षात घ्या, हा नंबर ऑफ एस इकडे असंच ठेवा, इकडे मल्टिप्लाय होईल हा नंबर ऑफ ए, आणि हा पी ऑफ ए इकडे मल्टिप्लाय, तर इकडे आले होणार तुमचा डिवाइड होणार. ओके, पी ऑफ ए डन. मग आता काय करा, दिलेला व्हॅल्यू याच्यामध्ये पुट करून घ्या. काय करा, दिलेला व्हॅल्यू पुट करून घ्या. नंबर ऑफ एस आपल्याला फाइंड, नंबर ऑफ ए ची व्हॅल्यू किती दिले बघा, 2 दिले. 2 अपॉन पी ऑफ ए किती दिलाय, 1 अपॉन 5 दिलाय. हा 5 इकडे बघा डिवाइड आहे, वरती गेलो काय होणार, मल्टिप्लाय येणार. मग 2 × 5, 2 5 10, काय येणार, 2 5 10. ऑप्शन नंबर बघा सी आपलं काय असणार आहे, योग्य आणि एकदम फायनल आन्सर असणार आहे. डन. बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे, सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स. बघा 4 दिले आपल्याला. पहिला प्रश्न बघूया, फाइंड द सेकंड अँड थर्ड टर्म. बघा आपल्याला काय फाइंड आउट करायचे, सेकंड टर्म फाइंड करायची, बरोबर आहे. म्हणजे काय करायचे आपल्याला, T2 आणि T3 आपल्याला फाइंड आउट करायचे. पुढे दिले बघा, ऑफ अँड एपी अल्जेब्रिकल प्रोग्रेशन मधला, बरोबर आहे. पुढे बघा, हुज फर्स्ट टर्म इज -2, फर्स्ट टर्म दिले असते, बरोबर आहे. म्हणजे काय झाला, तो T1 इज इक्वल टू किंवा इज इक्वल टू ए, बरोबर. T1 किंवा ए आपण त्याला म्हणतो, त्याला काय म्हणतो, फर्स्ट टर्म म्हणतो. तो किती झाला तुमचा, -2 झाला. अँड कॉमन डिफरन्स म्हणजे काय झाला, D इज इक्वल टू -2 तुम्हाला दिलेलं आहे. यावरून आपल्याला काय फाइंड आउट करायचे, T2 आणि T3, बरोबर आहे. समजा तुम्हाला T2 ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, T2 फाइंड आउट करायचे. ओके, काय करा, T1 प्लस तुमचा जो D आहे तो काय करा, प्लस करून घ्या, बरोबर आहे. T1 प्लस D ला काय करा, प्लस करा. मग T1 ची व्हॅल्यू किती आहे तुमची, -2 प्लस D ची किती व्हॅल्यू तुमची बघून घ्या, -2 दिलेला आहे, बरोबर आहे. याला ब्रॅकेट कर, नाही केला तरी चालतं बघा. मग हा -2 प्लस -2, बरोबर आहे. मग दोन्ही चिन्ह सेम आले, मग मायनस मायनस काय होतं, प्लस होतो. मग 2 + 2 4, आणि मोठ्या संख्येचं चिन्ह किंवा दोघांपैकी कोणाचं चिन्ह द्या, याचं उत्तर असणार आहे -4. पुन्हा तुम्हाला T3 फाइंड आउट करायचे. ओके, नो प्रॉब्लेम. T3 फाइंड आउट करायचे. मग काय करा, याच्यामध्ये T2 प्लस काय करा, तुमचा कॉमन डिफरन्स D ला ऍड करा. T2 काय आला तुमचा बघा, सॉरी T3 किती आलाय फाइंड आउट करायचे आपल्याला, बरोबर आहे. मग T2 काय आला तुमचा, -4 आलाय. त्याच्यानंतर D काय आपला -2 दिलाय, मायनस मायनस प्लस होतो. 4 + 2 6, आणि मोठ्या संख्येचं चिन्ह -4 आणि -6, हे काय आपलं फायनली आन्सर याचं. ओके, सगळ्यांना समजलंय का, नीट बघून घ्या, एकदम सिंपल आहे हा. ओके, पुढचा बघा आता एक्झाम्पल. पुढचं एक्झाम्पल आपल्याला सांगितलंय का, पवन मेडिकल्स सप्लायज मेडिसिन ऑन अ सेम मेडिसिन, द रेट ऑफ GST इज 12%. बघा रेट ऑफ GST किती दिला आपल्याला, 12% दिलाय. देन व्हॉट इज द रेट ऑफ CGST अँड SGST. बघा लक्षात घ्या. मग आता तुम्हाला मी डायरेक्टली सांगतो, आपल्याला माहिती आहे का, रेट ऑफ CGST, बघा रेट ऑफ CGST आणि रेट ऑफ SGST हे दोघं कसे असतात, इक्वल असतात, बरोबर आहे. हे कसे असतात, इक्वल असतात. आणि मग याच्यामध्ये मग आपल्याला जर रेट ऑफ GST दिलेला आहे आणि याच्यापैकी आपल्याला व्हॅल्यू काढायची, तर आपल्याला माहिती आहे का, रेट ऑफ CGST काय का, CGST प्लस SGST इज इक्वल टू काय असतो आपला, GST असतो, बरोबर आहे. इज इक्वल टू काय असतो आपला, GST असतो. मग हे 1 आणि 1 किती झाले आपले, 2 झाले. समजा याला x मानलं, याला x मानलं आपण, बरोबर आहे. मग काय होणार, x असणार आहे, x प्लस x इज इक्वल टू GST किती दिले आपल्याला, 12% दिले, 12 घ्या. मग हे झाले 2x झाले आपले, बरोबर आहे. 2x इज इक्वल टू 2. मग यावर आपण x ची व्हॅल्यू किती काढू शकतो, आपल्याला 6 भेटणार, बरोबर आहे. हा 2 इकडे मल्टिप्लाय, इकडे आले काय करा, त्याला डिवाइडला लावा, बरोबर आहे. इकडे काय करा, त्याला डिवाइडला लावा. मग 2 6 12 असणार. मग आपल्याला फायनली व्हॅल्यू काय भेटली, रेट ऑफ CGST ची किती भेटली आपल्याला, 6 भेटली. आणि SGST किती असणार आहे, ती पण 6 असणार आहे. कारण या दोन्हीही किमती कशा असतात, तर इक्वल असतात, हे लक्षात ठेवा. डन. पुढे बघा आता 3 नंबरचा क्वेश्चन दिलाय, फाइंड द व्हॅल्यू ऑफ AB फ्रॉम द क्वाड्रॅटिक इक्वेशन. बघा याच्यावर आपल्याला काय करायचंय,
ए आणि बी च्या व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायच्या. आता आपण जो एमसीक्यू क्वेश्चन बघितला होता आपण, एकदम अगदी सेम क्वेश्चन आहे बघा. काय एकदम सेम क्वेश्चन हा त्याच्यामधला इकडे आपल्याला सेम ॲज इट इज आलेला आहे. मग आता क्वाड्रॅटिक इक्वेशनचा आपला फॉर्म्युला काय आहे, तर ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. अशा प्रकारे आपला काय असतो हा फॉर्म्युला आहे. याच्यामध्ये क्वाड्रॅटिक आपलं इक्वेशन असतं. मग याला कम्पेअर करा. हा x स्क्वेअर दिलाय, याच्या बाजूचा हा a, म्हणजे a ची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला, 2 भेटली, बरोबर आहे. त्याच्यानंतर ax स्क्वेअर झाला, नंतर bx, हा x दिलाय, x च्या बाजूला काय दिलाय, -5 दिलाय, म्हणून b ची व्हॅल्यू आपली झाली -5. लक्षात घ्या इकडे मायनस आहे म्हणून तुम्हाला -5 घ्यायचं आहे. जर प्लस असता तर तुम्ही +5 घेतला असता. ओके, पुढचं बघा. आता 4 नंबरचा क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे का, इफ 15x + 17y इज इक्वल टू 21 अँड 17x + 15y इज इक्वल टू 11, देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ x + y. बघा x आणि x + y चे आपल्याला काय करायचे, याच्यामधल्या किमती आपल्याला फाइंड आउट करायच्या आहे. बघा आता तुम्ही जर याचं दोघांचं ऑब्झर्वेशन केलं, थांबा आता आपण काय करूया, इक्वेशन एका खाली एक नोट करून घेऊया म्हणजे तुम्हाला चांगलं समजेल. बघा हा 15x + 17y इज इक्वल टू 21, हा 17x + 15y इज इक्वल टू 11. ओके, आता बघा तुम्ही y आणि x च्या जर यांना ऑब्झर्वेशन केलं तर या किमती ह्या क्रॉस मध्ये सेम आहे. बघा इकडे 15x 15y 17y 17x. मग अशा वेळी काय करायचं, कुठला विचार नाही करायचा, सरळ यांची बेरीज करून टाकायची. काय करायचं, यांची बेरीज म्हणजे यांची ऍडिशन ही डायरेक्टली करून टाकायची. बरोबर आहे. 1 + 1 2, 2 + 1 3, म्हणजे आला 32. बरोबर आहे. पुन्हा यांची प्लस दिलाय, प्लस घ्या, यांची बेरीज करा. बघा 7 + 5 7 आणि 5 12 दोन, हातच्याला आला 1 1 2 आणि 3, किती आला 32, म्हणजे 32y आला. आणि हे दोघं सेमच नाही तर 15 17 15 70, म्हणजे हे पण येणार तुमचे 32y 32. बरोबर आहे आला. आता सगळीकडे जर ऑब्झर्वेशन केलं आपण, काय इकडे 32 इकडे 32 इकडे पण 32 32 दिला सगळीकडे, म्हणजे याला आपण 32 ने डिवाइड करू शकतो ना 32 ने. बरोबर आहे. मग याला काय करा, डिवाइडिंग बोथ साइड बाय द 32. आपल्याला काय भेटल, 32 1 द 32, म्हणजे इकडे आला y, प्लस वापस 32 1 द 32, इकडे इकडे आला तुमचा x घ्या इज इक्वल टू 1. हे तुम्ही असं लिहा, x + y इज इक्वल टू 1. ओके डन, काय प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये. बघा समजते का, एकदम सिंपल याच्यामध्ये. पुढे बघा आता खालचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे, कम्प्लीट द राईट एनी 2 ऍक्टिव्हिटीज फ्रॉम द फॉलोइंग. तुम्हाला अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटी विचारल्या जातात आणि एकदम सिंपल असतात, लक्षात घ्या, जास्त काय अवघड नसते. आणि या ऍक्टिव्हिटी कंप्लीट करताना तुम्हाला 2-3 काय बॉक्स असतात ते भरायचे असतात. जास्तीत जास्त 2-2च तुम्हाला बॉक्स असतात का ते तुम्हाला भरायचे असतात. ओके, आता याचं आपण सोल्युशन बघून घेणार नक्की का आपण हे कशा प्रकारे आपल्याला हे सॉल्व्ह करायचे. बघा आता समजून घ्या का 2x - 6y इज इक्वल टू 3 दिलंय. मग या इक्वेशन मध्ये x ची व्हॅल्यू बघा -5 दिली. मग सिंपल काय करा, या इक्वेशन मध्ये जिथं x आहे ना तिथं -5 पुट करा, त्याच्यानंतर y ची जी किंमत येईल तिथं टाका. पुढे बघा y ची किंमत 0 दिली, y ची किंमत 0 घ्या, त्याच्यानंतर जी x ची किंमत येईल ती इथं पुट करा. बघा आपण सॉल्व्ह करू पटापट. काय दिले आपल्याला, 2x, x ची किंमत आपल्याला घ्यायची -5, तर 2 × -5 - 6y इज इक्वल टू 3. बरोबर आहे. 5 to the 10 -10 - 6y इज इक्वल टू 3. ओके, पुन्हा काय होणार, हा मायनस इकडे आले काय होणार, प्लस होणार. मग इकडे होणार -6 इज इक्वल टू 3 + 10 होणार, -6y इज इक्वल टू हा 13 होणार, 10 + 3 13 होणार. आणि त्याच्यानंतर बघा मित्रांनो, y इज इक्वल टू हा 13, हा -6 इकडे काय आपण याला म्हणतो का मल्टिप्लाय, इकडे आले काय होणार, तो तुमचा डिवाइड होणार. हे मायनस चिन्ह पण इकडे देऊन टाका, डायरेक्टली कॅन्सल करा. हे आपलं काय असणार, याचं y ची व्हॅल्यू असणार. बघा हे असणार आपल्या y ची व्हॅल्यू असणार आहे. मग y ची व्हॅल्यू किती आली बघा, y ची व्हॅल्यू आपल्याला भेटली का -13/6. मग इथं लिहायचे तुम्हाला -13/6. या बॉक्स मध्ये याची व्हॅल्यू पुट करायची. पुन्हा बघा इथं काय करायचं, आपल्याला y ची जी व्हॅल्यू दिली आपल्याला 0 दिली, डायरेक्टली 0 पुट करा. मग काय येणार, 2x - 6 × 0 इज इक्वल टू 3. कुठल्याही संख्येला जर 0 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला माहिती आन्सर 0 येतो. मग 2x असणार, हा डायरेक्ट 6 × 0 0 होणार,
इज इक्वल टू 3. सो देअरफॉर 2x मध्ये काय मल्टिप्लाय, आपल्याला फक्त x पाहिजे, मग 2 ला काय करा या साईडला पाठवा, तो होणार डिवाइडला, मग x ची व्हॅल्यू आपल्याला भेटणार 3/2. बरोबर आहे, काय भेटणार आपल्याला 3/2. राईट. मग आता हे दोघां x आणि y चे आपल्याला पाहिजे, मग x ची काय भेटली तर -5, y चा भेटला आपल्याला 3/2. पुढे बघा इकडे भेटला -13/6 आणि या y चा आपल्याला ऑलरेडी दिलाय, तो असणार आहे 0. बस एवढीच ऍक्टिव्हिटी 2 मार्क हातची येते, अजिबात त्याच्यात लोड घ्यायची गरज नाही. ओके, बघा नीट समजून घ्या मित्रांनो. पुढे बघा आता, बघा मित्रांनो पुढची ऍक्टिव्हिटी दिली आपल्याला, फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स ऑफ AP/6 and 3 रिस्पेक्टिव्हली, फाइंड द S27. ओके, जे काय दिले ते आपल्याला समोर डायरेक्टली दिलेले. आता बघा A ची व्हॅल्यू 6 दिले, D ची 3 आणि S27 आपल्याला काढायचं आहे. मग आता Sn ची आपल्याला व्हॅल्यू माहित असते, फॉर्म्युला काय आपला, Sn इज इक्वल टू n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस n-1 इंटू d. हा आपला काय फॉर्म्युला आहे, हा खोपडीमध्ये सेव्ह करून ठेवायचा. ओके, पुढे बघा त्याला सॉल्व कसा करू शकतो आपण, बघा 2a. मग आता बघा a ची व्हॅल्यू ते आपल्याला 6 दिली, मग 2 इंटू a म्हणजे 6 टू द 12, इथं 12 आला. बरोबर आहे, a ची व्हॅल्यू 6 दिली, मग 6 टू द 12. नंतर बघा n-1, मग n किती आपल्याला 27, 27 - 1, d किती दिला आपल्याला 3 दिले, म्हणून आपला d इथं किती येणार 3 येणार. ओके, पुढे बघा आता याच्यामध्ये काय 27/2. ओके, इंटू, आता या सगळ्यांचं डायरेक्टली आपल्याला काय करायचंय कॅल्क्युलेट करून घ्यायचे. बघा आता बघा हा दिलाय 12 प्लस, त्याच्यानंतर बघा 27 - 1 इंटू 3. मग आता इथं मी साईडला करतो बघा, का 12 प्लस दिला ना तसाच ठेवा, 27 मधून 1 गेला 26 आणि इंटू 3, मग 12 प्लस 26 3 किती होतात 78. बरोबर, 26 3 78. आणि मग या दोघांना जर आपण बेरीज केली, 8 आणि 2 10, आजच्याला आला 1, 7 1 8 आणि 1 9, किती येणार 90 येणार. बरोबर आहे, म्हणजे आपलं उत्तर इथं काय असणार आहे 90 असणार आहे. बरोबर आहे. पुन्हा मी अजून एक सांगतो बघा मित्रांनो, जर तुम्हाला जास्त वेळ वाचवायचा असेल तर लक्षात घ्या, खाली आपल्याला इथं 45 दिलेलं आहे, 45 दिलेलं आहे, आपल्याला माहिती आहे याला हाफ करून टाकलाय. बरोबर आहे, डिवाइडला 2 दिलाय, 27 तसंच आहे, म्हणजे 2 ने याला हाफ केलाय, याला डबल करायचा 45 टू द 90. बघा डायरेक्ट काय सॉल्व करायची गरज नाही, इथं 90. आणि नंतर आता पुढे 27 इंटू 45 यांना आपण सॉल्व केला तर आपल्याला किती आन्सर येणार आहे 1215. ओके, 1215, 1215 हे आपलं काय याचं फायनल आन्सर आहे. बघा एकदम सिंपल ऍक्टिव्हिटी दिली होती. पुढची ऍक्टिव्हिटी बघा काय सांगितले आपल्याला याच्यामध्ये, का बघा, अ कार्ड इज ड्रॉ फ्रॉम वेल शफल pack of 52 playing card. Find the probability of the event the card draw is a red card. ओके, बघा अशा प्रकार तुम्हाला बराचदा प्रश्न विचारला जातो. भले तुम्हाला जर एखाद वेळी ऍक्टिव्हिटी नाही आली, पण 2 मार्काला म्हणा, 2 मार्काला या टाइप मधला क्वेश्चन हा 100% विचारला जातो. लक्षात घ्या, 100% हा विचारलाच जातो. त्याच्यामुळे थोडक्यात आता समजून घ्या. बघा काय दिले आपल्याला ऍक्टिव्हिटीज. बघा आता सपोज एस इज सॅम्पल पेस. ओके, नंबर ऑफ एस आपल्याला माहिती आहे, पत्त्यांचा जो आपला कॅट म्हणतो आपण. बरोबर, त्याच्यामध्ये एकूण किती पानं असतात, प्लेइंग कार्ड असतात, त्याला आपण म्हणतो 52 एकूण असतात. ओके, त्याच्यानंतर आता बघा याच्यामध्ये आपण पुढे बघा का काय सांगितले, इव्हेंट ए कार्ड ड्रॉ इज अ रेड कार्ड, म्हणजे लाल कलरचे पाहिजे. मग आता याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे का डायमंडचे 13 असतात आणि हार्टचे पण किती असतात, तर ते पण 13 असतात. बरोबर आहे, हार्टचे किती असतात 13 असतात. राईट, चौकट आणि बदाम त्याला म्हणतात, का एकूण हे अशा 13 असतात. बरोबर आहे. मग आता पुन्हा बघा नंबर ऑफ ए दोघांची ऍडिशन करा, 13 दुने 26 किंवा 13 अधिक 13 26, इथं 26 आपला आन्सर आला पाहिजे. पुन्हा बघा आता फॉर्म्युला आपल्याला पी ऑफ ए इज इक्वल टू, फॉर्म्युला काय आपला पी ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ ए डिवाइड बाय नंबर ऑफ एस, हा आपला फॉर्म्युला आहे. बरोबर आहे, हा आपला काय फॉर्म्युला आहे. याच्यानंतर आता बघा पुढे बघा पी ऑफ ए इज इक्वल टू 26/52 आपल्याला दिलेला आहे. बरोबर आहे, आपल्याला माहिती आहे 26च्या पाड्यामध्ये दोन्ही येतात, 26 एके 26 आणि 26 दुने 52, म्हणजे काय आपलं फायनल आन्सर आहे 1/2. हे काय असणार आपलं याचं फायनल आन्सर आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, जर व्हिडिओ जर खरंच आवडत असेल
तर एकदा आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला एकदा नक्की लाईक करा. ओके, चला आता पुढचा प्रश्न बघूया. बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न आपल्याला बी बघा, सॉल्व एनी फोर. काय बघा, पहिला फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. बघा या डिटर्मिनंटची आपल्याला काय करायचे, व्हॅल्यू फाइंड आउट करून घ्यायची आहे. ओके, आता आपण सॉल्व करून घेऊया याला व्यवस्थित. बघा आपल्याला स्टार्टिंगला माहिती आहे का, याला काय करावं लागतं, आपल्याला क्रॉस मल्टिप्लाय करावा लागतो. बरोबर आहे. आता क्रॉस मल्टिप्लाय करण्यासाठी आपण काय करणार अगोदर का 7/3 हा वाला याला मल्टिप्लाय करणार इंटू 1/2 याला मल्टिप्लाय, नंतर आपण काय करतो याला मायनस करतो म्हणजे 5/3 इंटू 3/2. बरोबर आहे. असं आपण काय करतो याला क्रॉस मल्टिप्लाय करत असतो. राईट. मग आता याला काय करा, डायरेक्टली सॉल्व्ह करून घ्या. बघा 7 into 1 7 1 the 7 3 2 the 6 minus 5 3 the 15 and 3 2 the 6. बघा दोघांचाही डिनोमिनेटर आपल्याला ऍज इट इज सेम दिसतोय. बघा दिसतोय का नाही, डिनोमिनेटर सेम दिसतोय, त्याच्यामुळे काहीच लोड नाही. आता मग डिनोमिनेटर सेम असेल तर डिनोमिनेटर एकदा घ्या आणि वरच्यांची काय करा, बेरीज असेल तर बेरीज करा, ऍडिशन म्हणजे सबट्रॅक्शन असेल तर सबट्रॅक्ट करा. आता सबट्रॅक्ट दिले मायनस, तर 7 मधून 15 जात नाही, मग 15 मधून 7 करा, किती आन्सर येणार आपल्याला 8 येणार, पण मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे काय येणार -8/6 येणार. पुन्हा आपल्याला माहिती आहे का काय करू शकतो आपण याला, का दोन्ही संख्या हे आपल्याला बघितलं तर 2 च्या टेबल मध्ये येतात, दोन्ही याला भाग देऊ शकतो. बरोबर आहे. 2 4 the 8 and 2 3 the 6 म्हणजे आपलं फायनल आन्सर असणार आहे -4/3. बघा हे तुम्हाला नाही जमलं तरी चालेल, इतकं करा, नो प्रॉब्लेम. ओके, -4/3 हे काय असणार आपलं फायनल आन्सर असणार. बघा एकदम हे IMP लक्षात घ्या, बऱ्याच प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे. बघा x² - 15x + 54 दिलेला आपल्याला, याचा फॅक्टर आपल्याला काढून घ्यायचं. बरोबर. फॅक्टरायझेशन करताना लक्षात घ्या का असे दोन नंबर शोधा का त्यांचा आपल्याला मल्टिप्लाय जर केलं तर आपल्याला आन्सर किती येणार आहे, 54 येणार आहे. बरोबर, 54 येणार आहे. आणि त्यांची जर आपण ऍडिशन केली, काय केली, त्यांची ऍडिशन केली आपण, तर आपल्याला -15x असं भेटणार आहे. मग आपण जर त्याचे 54 चे फॅक्टरायझेशन आपण जर काढले, बघा काय केले आपण, फॅक्टरायझेशन जर आपण काढले तर आपल्याला माहिती आहे 9 6 किती होतात, 54 होतात. बरोबर आहे. 9 6 54 होतात. यांना ऍड केलं आपण, 9 + 6 किती होतात, 15 होतात. बरोबर आहे. पण आता बघा यांची ऍडिशन आपल्याला किती आली पाहिजे, तर -15 आली पाहिजे. बघा मग काय करा, सरळ या दोघांना मायनसचं साइन देऊन टाका. दोघांना मल्टिप्लाय केलं तर मायनस मायनस प्लस होईल, 9 6 54. डन. पटापट आता सॉल्व्ह करून घ्यायचं. बघा मग काय करा, दिलेल्या किमती टाकून घ्या. काय, x² 9x - 6x + 54 = 0. राईट. पुढची स्टेप काय येणार, याच्यातला आणि याच्यामधला एक एक पटापट बाहेर घ्या. याच्यामध्ये x कॉमन दिसतोय, x ला उचला, हा x आत ठेवा, याच्यामधला x² x बाहेर घेतला, x आतमध्ये राहिला, -9x आहे, याच्यातून x बाहेर घेतला म्हणजे इकडे राहणार फक्त आपला 9 असणार. ओके. पुन्हा बघा -6x + 54. मग आता x तर आपण कॉमन घेऊ शकत नाही, मग काय करा, डायरेक्टली याच्यामध्ये बघा का हा -6 ला बाहेर घ्या. काय केलं, -6 बाहेर घेतला, मग राहणार काय ब्रॅकेटमध्ये, हा x राहणार, मायनस आपण ऑलरेडी बाहेर घेतलाय म्हणून इकडे पण काय येणार, मायनस होणार, आणि 6 9 the 54 असणार. बरोबर आहे. हा एक ब्रॅकेट सेम भेटला. मग आता याच्यामध्ये काम करा, x - 9 = 0 घ्या, और हा x आणि हा -6 यांना एकत्र जॉईन करा म्हणजे x - 6 = 0. सो देअरफॉर x ची व्हॅल्यू आपल्याला भेटेल, हा मायनस इकडे आले प्लस होईल, x = 9, आणि हा पण मायनस इकडे आले काय होणार, +6 होणार. सो देअरफॉर x = 6 हे आपलं फायनली आन्सर असणार आहे. ओके. अशा प्रकारे आपल्याला द रूट ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन विच आर द 9 and 6 अशा प्रकारे तुम्हाला खाली नोट करायचे. डन. एकदम सिंपल क्वेश्चन आहे. बघा मित्रांनो, पुढे आता बघा आपल्याला काय दिले, डिसाइड वेदर द फॉलोइंग सिक्वेन्स इज an AP if so find the 20th टर्म ऑफ द प्रोग्रेशन. बघा 20वी टर्म आपल्याला काढायची. लक्षात घ्या, एकदम सिंपल आहे. काय का 20वी टर्म आपल्याला याच्यामध्ये फाइंड आउट करून घ्यायची. बघा आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला सांगितलंय का बाबा ही दिलेली जे इक्वेशन आहे किंवा प्रोग्रेशन आहे हे स्टार्टिंगला चेक करा का एपी आहे का नाही, म्हणजे अल्जेब्रिकल प्रोग्रेशन मध्ये बसतंय का नाही. मग याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागतं, आपल्याला सगळ्यात पहिला का याच्यामधला जो कॉमन डिफरंट आहे, कॉमन डिफरंट आपल्याला काय करावं लागतो, इक्वल आहे की नाही हे अगोदर आपल्याला चेक करावं
लागतं. डन. मग आता काम करूया आपण. याच्यामध्ये ए ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, पहिला असतो तो झाला -12 म्हणजे हा T1 तसाच झाला इक्वल टू T1 झाला. ओके, त्याची व्हॅल्यू आपल्याला भेटलेली का आता -12 भेटलाय. ओके, मग आता याच्यामध्ये बघा काय करा का डायरेक्टली याच्यामध्ये डिफरन्स चेक करून घ्या. अगोदर काय करा, डिफरंट याचा चेक करून घ्या. आपल्याला बघा D इज इक्वल टू आपण काय करणार T2 मायनस T1. ओके, T2 काय आला आपला हा -5 आला. बरं घेतला, पुन्हा मायनस आला. त्याच्यानंतर काय सांगितलं आपल्याला का पहिला आला आपला T1 काय -12 हा T1 आपला बरोबर आहे. T1 आला आपला -12 मग इकडे -12 घेऊन टाका. ओके, पुन्हा काय होणार मायनस मायनस प्लस होणार, हा मायनस प्लस प्लस मायनस मायनस प्लस होणार 12. सो देअरफॉर +12 आणि -5 दिलाय. मग 12तून 5 ला काय करा वजा करून घ्या. आपल्याला डायरेक्टली फायनली आन्सर आपला तयार असणार. किती असणार आहे, डी ची व्हॅल्यू आपल्याला भेटली 7 भेटलेली. ओके, पुढे आपल्याला सांगितलंय का याच्यामध्ये T20 काढा. बघा म्हणजे काय 20वे पद आपल्याला काढायचंय बरोबर आहे. T20 आपल्याला काय करायचंय फाइंड आउट करायचंय. ओके, फॉर्म्युला आपला काय, आपल्याला फॉर्म्युला पण पाठांतर असणं गरजेचं आहे. Tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू डी. हा कधी फॉर्म्युला आपला वापरतात आपल्याला टर्म काढायची असेल, एखादं पद काढायचं असेल आणि आपण एसएनचा जो बघितला एखाद्याची आपला समेशन काढायचं असेल तेव्हा तो वापरतात. समेशन म्हणजे काय, सगळ्यांची ऍडिशन किंवा बेरीज. ओके, सो देअरफॉर T20 इज इक्वल टू बघा T20 वर्ल्ड कप जिंकला ना भारत. आता आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करून क्वेश्चन पेपर अशा सॉल्व्ह करून आपल्याला 10वीचा बोर्ड जिंकायचं आहे, म्हणजे आपल्याला 10वीच्या परीक्षेत चांगले मार्क पाडून पुढे जायचंय. डन. पुढे बघा पुट करा ए ची व्हॅल्यू -12 घेतला -12 बरं घेतला. पुढे बघा प्लस पुढे काय n-1 किती पद काढायचे 20 म्हणजे 20 - 1. ओके, इंटू डी. डी ची व्हॅल्यू किती आली 7 आली. ओके, हा आला तुमचा -12 प्लस 20 - 1 19 इंटू 7. ओके, मग आता याच्यामध्ये चेक केला आपण काय येणार आहे का 19 7 133. मग हा -12 प्लस 133. मग एक प्लस आहे एक मायनस आहे, मग आपण काय करतो मायनस करतो आणि मोठ्या संख्येचं चिन्ह. मग 133 मधून 12 गेले किती उत्तर आपल्याला येईल 121 आणि मोठ्या संख्येत चिन्ह प्लस आहे म्हणून प्लस. फायनली आपल्याला T20 बरोबर आहे. T20 किती भेटला आपल्याला 121 भेटलाय. हे आपलं काय 20वी टर्मचा फायनल आन्सर आहे. ओके, चला आता पुढचा प्रश्न बघूया. पुढे बघा पुढे सांगितलंय 4 नंबरचा बघा. A 2-digit number is formed with digit 2, 3, 5, 7, 9 without repetition. काय का आपल्याला 2 डिजिट नंबर फॉर्म होत आहे, पण काय सांगितले लक्षात घ्या का विदाउट रिपिटेशन होत आहे. त्या रिपीट येतच नाही, त्याला एकदाच घ्यायचं आहे. त्याला काय करायचं एकदाच घ्यायचं आहे. मग पुढे सांगितले व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट द नंबर फॉर्म इज अन ऑड नंबर. कोणताही नंबर रिपीट घ्यायची गरज नाही. रूल सांगितलाय, रूल रिपीट घ्यायचं नाही. आणि याच्यामधून जे नंबर आपले फॉर्म होतील ते कोणते नंबर असणार आहे तर ऑड नंबर असणार आहे. कुठले नंबर असणार आहे तर ते ऑड नंबर असणार आहे. याची प्रोबॅबिलिटी आपल्याला काढायची. बघा आता याचा आपण काय करूया का नंबर ऑफ येस आपण अगोदर सगळ्यात पहिले काढून घेऊया. ओके, आता नंबर ऑफ येस काढण्यासाठी बघा नंबर ऑफ येस काढण्यासाठी लक्षात घ्या का सांगितलं आपल्याला कोणताही नंबर रिपीट झाला नाही पाहिजे. ओके, कोणताही रिपीट नाही. मग सरळ काय करा अशा वेळेला काय करायचं हा 2 घ्यायचा 2 3 2 5 2 7 2 9 असं करत जायचं. बघा मग इकडे येणार 2 3 2 5 हा 2 घ्या 2 नंतर 3 2ला 3 जोडा 23 होईल. नंतर 25 27 29 अशा प्रकारे तुम्ही घेऊन टाका. 23 25 त्याच्यानंतर 27 त्याच्यानंतर 29. ओके, हे झाला. आता 2 2 आपण घेऊ शकत नाही म्हणजे 22 होईल 22 का, पण आपल्याला सांगितले का आपल्याला असाही एक नंबर पाहिजे का विदाउट रिपिटेशन म्हणजे काय तो नंबर रिपीट आला नाही पाहिजे. मग आता 3 घ्या बघा 3 नंतर 2 घ्या 32 नंतर 3 3 येईल का नाही कारण रिपीट नको आपला. मग पुढे घ्या 3 5. ओके, पुढे बघा 3 5 झाल्यानंतर काय करा आता याच्यामध्ये 3 7 घ्या 3 7 आणि नंतर येणार 3 9. अशा प्रकारे सेम नंबर घ्या. आता 5 घ्या बघा 5 ने काय करा 2 ला घ्या 5 2 म्हणजे 52 त्याच्यानंतर 5 3 53 5 5 घेऊ शकत नाही 55 कारण रिपीट नंबर होते. मग त्याला स्किप करा. पुढे घ्या 5 7 57 आणि नंतर येणार 59. 5 झाला 7 घ्या आता 7 नंतर
2 घ्या, 7 2, नंतर 7 3 घ्या, नंतर 7 5 घ्या, त्याच्यानंतर 7 7 आपण घेऊ शकत नाही. बरोबर आहे, 7 7 आपण घेऊ शकत नाही कारण रिपीट नंबर होतो. मग पुढे काय करा, 7 9 घ्या. ओके, 7 9 घ्या. आता राहिला काय शेवटचा 9, 9 2 घ्या, हा 92 होणार, नंतर 93 होणार, नंतर 95 होणार आणि नंतर 97 आणि 99 आपण घेऊ शकत नाही. सो देअरफॉर नंबर ऑफ यस इज इक्वल टू. ओके, आता नंबर ऑफ यस इज इक्वल टू किती आपण फाइंड आउट केले, काउंट करा. 1 2 3 4 बघा, 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. म्हणजे नंबर ऑफ यस आपल्याला किती भेटलाय, तर 20 भेटलेला आहे. आता इव्हेंट काय सांगितले आपल्याला, का ऑड नंबर. बरोबर आहे, इथे मी साईडला घेतो. सो देअरफॉर इव्हेंट ई काय, ऑड नंबर. ठीक आहे, काय घेतलं आपण याला, का ऑड नंबर असण्याची आपल्याला प्रोबॅबिलिटी काढायची. सो देअरफॉर ए इज इक्वल टू, ठीक आहे, आपण ए नंबर ऑफ ए आपल्याला फाइंड आउट करून घ्यायचे. बरोबर आहे. आता याच्यामध्ये काय बघा, नमुना फाइंड करताना आता ऑड नंबर, मग आता ऑड नंबर काय असतात, 3 5 7 9 याच्या पट्टीमध्ये असतात. बरोबर आहे, काय असतात ते याच्या पट्टीमध्ये असतात. मग आता याच्यामध्ये आपण बघू शकतो बघा, डायरेक्टली आता इथं आपण त्याला एकदा घेऊ टाकूया. आता बघा याच्यामध्ये बघा, डायरेक्टली बघा काय येऊ शकतो याच्यामध्ये, का ए चे आपण बघितला 23 येऊ शकतो, 25 27 29 येऊ शकतो, त्याच्यानंतर 35 37 32 आपण घेऊ शकत नाही. बरोबर आहे, कारण हा 3 2 येतो, लास्टला 2 येतो, 2 नको आपल्याला, 3 बघा काय पाहिजे आपल्याला, 3 5 7 9. बरोबर आहे, अशा पट्टीमध्ये आपल्याला. आता 1चा काय विषय नाही, त्यामध्ये 1 नसल्यामुळे. बरोबर आहे, मग कोणकोणते तर बघा, ते 37 झालं, त्याच्यानंतर बघा आपण 39 घेतला, नंतर 53, हा 52 याला आपण स्किप करणार, नंतर 57 59, त्याच्यानंतर 73, त्याच्यानंतर 75, त्याच्यानंतर 79, नंतर 92 आपण स्किप करणार, नंतर 93 95 आणि 97. टोटल आपल्याला किती भेटणार आहे नंबर ऑफ ए, तर ते असणार आहे 16. बघा नंबर ऑफ ए किती असणार आहे, 16 असणार आहे. हे तुम्ही इथं टाकून घ्यायचं. ओके, इथं त्या जागा भरून घ्यायच्या. मग देअरफॉर प्रोबॅबिलिटीज आपल्याला फॉर्म्युला पण माहिती आहे, काय आपल्याला, P of A is equal to number of A divided by number of S. राईट. मग देअरफॉर P of A is equal to दिलेल्या किमती पुट करून टाका याच्यामध्ये, काय येणार, P of A आपला 16, नंबर ऑफ S 20 आला. 4च्या टेबल मध्ये आपल्याला दोन्ही व्हॅल्यू दिसतात. बरोबर आहे, 4 4 द 16 and 4 5 द, फायनली आपला आन्सर असणार आहे 4/5 असणार आहे. ओके, फक्त इथल्या एच्या व्हॅल्यू तुम्ही ज्या आहेत, ठीक आहे, या इथल्या मी सांगितलं तुम्हाला, या इथे याच्यामध्ये काय करा, पुट करून टाका. ओके, बघा अशा प्रकारे आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करून घेतलेला आहे. आता पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे. बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न आता बघा 5 नंबरचा. इफ L is equal to 10, F1 is equal to 70, F0 is equal to 58, F2 is equal to 42, H is equal to 2, then find the mode by using formula. बघा काय आपल्याला फाइंड द मोड आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, पण कशाने काढायचं, आपल्याला फॉर्म्युला यूज करून काढायचं आहे. बरोबर आहे, मग आपल्याला माहिती आहे ना, M इज इक्वल टू, M म्हणजे काय, मोड इज इक्वल टू, फॉर्म्युला काय आपला, तर L प्लस पुढे काय F1 मायनस F0 डिवाइड बाय काय असतो, 2 इंटू F1 मायनस F0 मायनस F2 आणि इंटू N ला असतो H असतो. ओके, हा आपला काय फॉर्म्युला आहे, पाठांतर असणं गरजेचं आहे. ओके, आता आपण काय करू, एक पेज घेतोय, त्या पेजवरती तुम्हाला हे उदाहरण व्यवस्थितपणे छान प्रकारे समजून सांगतो. चला आता बघूया. बघा काय, बघा मित्रांनो, इथे मी आता पेज घेतलंय आपण, याच्यावरती दिलेल्या व्हॅल्यू आणि फॉर्म्युला व्यवस्थितपणे नोट करून घेतलेला आहे. ओके, बघा आता या फॉर्म्युल्यामध्ये काय करूया आपण, त्या दिलेल्या किमती आपण टाकूया. L ची व्हॅल्यू आपल्याकडे असते 10. बरोबर आहे, 10 दिली आपल्याकडे म्हणून 10 घेतली आपण. F1 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 70 दिले, इकडे घ्या 70 मायनस F0 58 दिलाय, तर 58 इथे घेऊन टाका. ओके, घेतला 58. पुढे बघा आता, लास्टला सांगितलं 2 इंटू F1. बघा काय सांगितलं तुम्हाला, 2 इंटू F1. F1 ची व्हॅल्यू किती आहे, बघा इथं दिलेली आपल्याला 70, मग आपण किती इथं घेणार, 70 घेणार. ओके, पुढे बघा F0 ची व्हॅल्यू किती आहे आपल्याला 58, मग इथं घेणार आपण 58 आणि मायनस
F2 ची व्हॅल्यू आपल्याकडे दिली 42, त्याला इथं 42 घ्या आणि इंटू h ची व्हॅल्यू 2 दिली म्हणून इथं काय करा त्याला 2 घ्या, 2 त्याला मल्टिप्लाय करून द्या. ओके डन. मग आता बघा दिलेल्या व्हॅल्यू सॉल्व्ह करून घ्या. 70 मधून 58 जर आपण मायनस केले तर आपल्याला किती भेटेल? 12 आन्सर येईल, 12 भेटणार बरोबर आहे. 60 चे 10 वरचे 2 12. ओके पुन्हा यांना आता सॉल्व्ह करून घ्या डायरेक्टली फटाफट. बघा 70 गुणिले 2 बरोबर 7 दुने 14 आणि वरचा उरला 0 देऊन टाका. या दोघांचा मायनस मायनस आहे, मायनस मायनसची काय होते बेरीज होते आणि मोठ्या संख्येची नव्हता, दोघांना सेम आहे म्हणून एक चिन्ह देऊन टाकला मायनस. आता यांची काय करा बेरीज करून टाका. 8 आणि 2 10, 8 + 2 10, 1 विल बी कॅरी, 4 आणि 1 5 आणि हे 5 10 म्हणजे किती येणार? तर 100 येणार आणि गुणिले इकडे असणार तुमचा 2. ओके पुढे बघा आता अजून याच्यामध्ये काय चेंज होऊ शकतो बघा बरं फटाफट. आता काय ना 10 प्लस हा 12 असंच घ्या 12, याच्यामध्ये 140 मधून 100 ला मायनस केले तर आपल्याला किती भेटणार आहे तर आन्सर? तर आपल्याला माहिती आहे का याच्यामध्ये एकूण आपल्याला भेटणार आहे तर 40 आन्सर आपलं येऊन जाणार आहे आणि इंटू 2 असणार आहे बरोबर आहे. काय असणार आहे? इंटू हा 2 असून जाणार आहे. ओके आता काय करू शकता तुम्ही, याने याला डिवाइड केलं भागाकार केला तरी काय प्रॉब्लेम नाही आपल्याला. डायरेक्ट याला मल्टिप्लाय करा वाटलं बघा. 10 प्लस 12 इंटू 2 करा, आपला येणार 24 अपॉन 40. ओके आपण आपला येणार तर 40 येणार. मग आता आपण काय करा याच्यामध्ये बघा डायरेक्टली आपल्याला छेद समान करणं गरजेचं आहे, म्हणजे काय डिनोमिनेटर सेम करणं आपल्याला गरजेचं आहे. त्याच्यानंतर आता बघा पुढे फटाफट 8 च्या टेबल अजून काय फटाफट कट करता येईल ना आपल्याला, याच्यावर पण फोकस आपला असणं गरजेचं. आता हे माहिती ना आपल्याला 8 च्या टेबल मध्ये 24 आणि 40 पण येतं बरोबर आहे. 8 3 द 24 आणि 8 5 द. ओके मग आपल्याला शेवटी काय उरला आपला, इकडे घेऊया आपण 10 + 3 अपॉन 5, 10 + 3 अपॉन आपल्याला 5 भेटला. मग आता याला काय करा क्रॉस मल्टिप्लाय करा म्हणजे डिनोमिनेटर सेम होईल, याला काय नाही म्हणजे आता डिनोमिनेटर 1 असणार आहे. 10 5 करा 55 येणार बरोबर आहे. 10 पंचे डायरेक्टली याला काय करा फटाफट करून टाका बघा. 10 5 करा इथं 50 येणार. ओके काय येणार 10 5 50 येणार, हा प्लस 3 घ्या आणि 5 1 5 येणार. ओके 50 + 3 53 अपॉन 5, 50 अधिक 3 53 आणि भागिले 5. मग आता काय करा या 5 ने याला डायरेक्टली तुम्ही काय करा भाग देऊन टाका, तुमचा आन्सर तुमच्या समोर डायरेक्टली रेडी असणार आहे. बघा आता याला तुम्ही जर भाग दिला 53 अपॉन 5 बरोबर आहे. मग 5 ने याला जर भाग दिला आपण तर काय ना 10 पंचे 50, 10 आला, वरचे उरले 3, 3 ला भाग जात नाही म्हणून डेसिमल पॉईंट घेतला, वरचे झाले 30 आणि नंतर काय येणार आपले 5 × 30 म्हणजे काय ना 10.6 हे आपलं काय असणार आहे याचं फायनल आन्सर असणार. बघा काय आन्सर असणार आपल्याला 10.6 हे आपलं फायनल आन्सर असणार बघा मित्रांनो. ओके अशा रीते बघा मित्रांनो व्यवस्थित प्रकारे तुम्हाला एक्झाम्पल समजून सांगितले. मित्रांनो नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, कारण नवीन अजून 2020 चालले आपलं 21 22 23 24 या मागच्या 5 वर्षाच्या आपल्या सगळ्या क्वेश्चन पेपर तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला भेटणार आहेत. ओके चला आता पुढचा प्रश्न सॉल्व्ह करून घेऊया. चला मित्रांनो आता पुढचा प्रश्न बघा काय दिलाय, तिसरा प्रश्न दिलेला आहे. आता लक्षात घ्या याच्यामध्ये तुम्हाला ऍक्टिव्हिटी असतात, याच्यापैकी तुम्हाला कोणतीही एक ऍक्टिव्हिटी पूर्ण करायची असते. बघा अगदी सिंपल असतात, फक्त थोडंसं कॉन्सन्ट्रेशन देणं गरजेचं आहे. बघा पहिलं काय सांगितलं बघा, ग्रुप दिलाय बघा आपल्याला, एज ग्रुप दिलाय, नंतर बघा टेबलमध्ये बघा नंबर ऑफ पर्सन, मेजर ऑफ सेंटर अँगल दिले बघा. आता याच्यामध्ये जिथे जिथे बॉक्स दिसतो ना आपल्याला तिथं फक्त आपल्याला काय करायचं आहे का ज्या काय किमती असतील ते आपल्याला टाकायच्या. आता हे बघा पहिला एज ग्रुप दिलाय 20 to 25, नंबर ऑफ पर्सन 18 80 दिले, मेजर ऑफ सेंटर अँगल मध्ये बघा बॉक्स दिलाय अपॉन 200 × 360 बरोबर आहे. लक्षात घ्या याच्यामध्ये का जे नंबर ऑफ पर्सन असतील ना ते इथं वरती येतील. किती येतील इथं वरती 80. किती बघा दिले पर्सन 80 या बॉक्स मध्ये आन्सर येणार. जर तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं ना आपण बघा इकडे बघा 60/200 कारण टोटल पर्सन हे 200 इथं ऑलरेडी आपल्याकडे दिलेले आहे. ओके मग आता याच्यामध्ये बघा 60/200 × 360 म्हणजे वरती काय येणार डायरेक्टली 8 येणार. आला अर्धा मार्क नो प्रॉब्लेम. आता काय करा याच्यामध्ये फटाफट यांचं कॅल्क्युलेशन करून घ्या बरोबर आहे. काय करू शकतो आता कॅल्क्युलेशन मध्ये जर आपण बघितला तर हा एक 0 कट करू शकतो, त्याच्यानंतर हा एक 0 कट करू शकतो आपण बरोबर आहे. त्याच्यानंतर 2 ने याला आपण काय करू शकतो डिवाइड करू शकतो. 2 1 2 2 4 8 बरोबर आहे.
म्हणजेच काय येणार इकडं 36 × 4 येणार, बरोबर आहे. 36 × 4 येणार. मग आपलं फायनल आन्सर किती येणार 144 डिग्री. किती येणार बघा 144 डिग्री आपलं हे काय असणार आहे तर फायनल आन्सर असणार आहे. बघा फक्त थोडंसं लक्षात घ्यायचं का कॅल्क्युलेट करताना मिस्टेक नाही करायची. ओके पुढे बघा आता सेम बघा 60 दिले. आता इकडे बघा काय 60/200 टोटल पर्सन घेतले. ओके इंटू काय केला 360, बरोबर आहे. सेम काम करायचंय, एक झिरो गायब करायचा आहे, पुन्हा हा एक झिरो गायब करायचा आहे, राईट. मग आता 2 राहिला इकडं, बरोबर आहे. 2च्या टेबलमध्ये 6 येतो, 2 3 द 6 आला, म्हणजे इकडं 3 × 360, सॉरी एक झिरो कट केला आपण ना, फक्त राहिला 36 राहिला. मग आता काय करायचं याच्यामध्ये या दोघांचा डायरेक्टली तुम्ही काय करायचं पटापट गुणाकार करून घ्यायचा, मल्टिप्लाय करायचा. आणि एक अजून एकदा तुम्हाला सांगतो बघा नीट मित्रांनो, का अशा प्रकारच्या जो आपण हे म्हणतो का क्वेश्चन पेपर म्हणतो का अशा प्रकारचे जे तुम्हाला प्रश्न विचारले जातात हे तुमच्या हातातले मार्क असतात. समजून घ्या काय असं तुमचे एकदम हातातले मार्क असतात आणि हे तुमचे मार्क कधी गायब नाही झाले पाहिजे, ते तुम्हाला पूर्ण आउट ऑफ मार्कच मिळाले पाहिजे. याच्यावरती फोकस करा. बघा इथं सिंपल तुम्ही बघतात का 0 कट करायचे, त्याच्यानंतर आपल्याला वरच्या चौकटीमध्ये कुठली रक्कम येणार, आपली कुठली किंमत येणार, ते इकडे खाली ऑलरेडी आपल्याकडे दिलेली आहे, बरोबर आहे. आपल्याला हे दिलेली. मग लक्षात घ्या का तुम्हाला जर खाली दिलेले तर हे बघायचे, जास्त कन्फ्यूज होण्याची काहीच गरज नसणार आहे मित्रांनो. ओके याच्यामध्ये काहीच गरज नसणार आहे तुम्हाला कन्फ्यूज होण्यासाठी. ओके तर आता पुढचं बघू आपण याच्यामध्ये का कशा प्रकारे आता याला आपण सॉल्व्ह करतोय. ओके आता याला सॉल्व्ह करून घ्या फटाफट. काय आला 6 3 द 18, 1 विल बी कॅरी, 3 3 द 9, 9 + 1 आला तुमचा 10, किती आला 108 आला. किती आला 108 डिग्री. हे काय असणार आपल्या याचा फायनल आन्सर असणार बघा मित्रांनो. ओके डन. आता पुढे बघा याच्यामध्ये पुढचा दिला 35 / 200 इंटू आपल्याला माहिती आहे ना सगळीकडे 360 घेत चालू आपण 360, मग इथे पण काय येणार 360 येणार, बरोबर आहे. आन्सर आपल्याला ऑलरेडी दिलेला आहे, त्याच्यामुळे आन्सर लिहायची गरज आहे का फाइंड आउट करायची गरज आहे का नाहीये. जास्त टाइम वेस्ट करण्याची अजिबात गरज नसणार आहे. ओके पुढे बघा आता 25/200 इंटू 360 दिलेलं आहे. काय करा पहिला 0 गायब करून टाका, गेला गायब. ओके आता बघा इकडे आला 25 आणि 20 आला, इकडे 36 आला. मग आता आपण याला काय कॅरी करू शकतो, हा एक 0 तर कट होणार नाही, पण आपल्याला माहिती आहे ना 5च्या टेबलमध्ये ये, बरोबर आहे. 5 5 द 25 आणि 5 4 द 20 आला. पुन्हा 4च्या टेबलमध्ये 36 आहेत, बरोबर आहे. 4 9 द 4 1 द 4, 4 9 द 36 आणि 5 × 9 किंवा 9 5 द, बरोबर 9 5 द 45 डिग्री. काय आन्सर आपला आलं बघा 45 डिग्री. हे आपलं काय आलं फायनल आन्सर आलं. आणि तुम्ही या सगळ्या अँगलची जर जेव्हा ॲडिशन केलं ना आपण, बघा सगळ्या अँगलची ॲडिशन केल्यानंतर लक्षात घ्या का आपल्याला फायनली आन्सर जे भेटतं ते म्हणजे तुमच्या समोरच दिलेलं आहे, ते काय असणार आहे ते 360 असणार आहे. ते तुम्हाला फक्त इथं द्यायचे 360 डिग्री. बघा एकदम सिंपल आहे, काहीच लोड घेण्याची अजिबात गरज नाही. ओके चला आता पुढचा प्रश्न पटकन घेऊया. बघा समजून घ्या अगोदर प्रश्न काय बघा. पुढे सांगितले श्री शांतीलाल हॅज परचेस 150 शेअर ऑफ FV ₹100 फॉर MV ₹120. कंपनी हॅज पेड डिवायडेड at 7%. Then find the rate of return on his investment. Complete the following activity. बघा सिंपली आपल्याला काय करायचं, ही ऍक्टिव्हिटी पूर्ण करून घ्यायची. ओके तर आता आपण चालू आता पुढे का डायरेक्टली ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह करून घेऊया. बघा काय ऍक्टिव्हिटी आपल्याला दिसते. बघा आता FV = 100, नंबर ऑफ शेअर 150, मार्केट व्हॅल्यू 120. ओके ह्या किमती याच्यावर आपल्याला काढायचं. काय आता सम इन्व्हेस्टमेंट MV इंटू नंबर ऑफ शेअर. आता MV ची व्हॅल्यू आणि नंबर ऑफ शेअर या दोघांचं काय असणार आहे तर मल्टिप्लाय असणार आहे, बरोबर आहे. मग आता MV ची व्हॅल्यू काय आहे, MV म्हणजे काय मार्केट व्हॅल्यू, याला म्हणतात मार्केट व्हॅल्यू. किती आहे 120, इकडे घ्या 120, राईट. नंतर नंबर ऑफ शेअर किती आहे 150, त्याला काय इकडे घ्या, झाला एक मार्क, राईट. पुढे आता बघा पुढचं काय सांगितलंय, डिवायडेंड पर शेअर FV इंटू रेट ऑफ डिवायडेंड. बघा FV इंटू रेट ऑफ डिवायडेंड अशा प्रकारचं आपल्याला दिलेलं आहे. मग आता लक्षात घ्या यांना काय का रेट ऑफ डिवायडेंड
आणि एफ व्ही किती आहे तर इकडे 100 येणार आणि इकडे येणार तुमचा 7. किती येणार 7 येणार आणि 100 कट होणार, राहिला काय 7. 7 1 द 7 राईट. पुढे बघा टोटल रिसिव्ह काय सांगितलं, टोटल रिसिव्ह 150 इंटू 7 150 गुणिले 7 बरोबर आहे. 15 7 द हे करायचं आन्सर आपल्याला. त्याच्यानंतर लक्षात घ्या आता याच्यामध्ये का ही जी ऍक्टिव्हिटी एकदम सिंपल आहे आणि लक्षात घ्या IMP झाला काय काही IMP बऱ्याचदा विचारली जाऊ शकते. ओके बऱ्याचदा विचारली जाऊ शकते. ओके करा 15 7 द 105 आणि ह्या वरचा 0 बरोबर. 15 7 5 असते आला. पुढे बघा रेट ऑफ रिटर्न डिवायडेड इन्कम डिवाइड बाय सम इन्व्हेस्टेड इंटू 100 काय केलं तर याच्यामध्ये बघा पटापट काय करा, झिरोला उडून टाका डायरेक्टली पटापट. बघा हा एक 0 गेला, हा एक 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 गेला. काय करा आता उरला आपला काय 105 डिवाइड बाय 18. काय करा 105 डिवाइड बाय 18. मग आपण याला काय करा डिवाइड करा बरोबर आहे. डिवाइड केलं तर आपल्याला किती आन्सर येईल 5.83%. किती येणार 5.83%. हे आपलं काय असणार आहे फायनली आन्सर असणार आहे. बघा एकदम सिंपल ऍक्टिव्हिटी आहे, फटाफट कॅल्क्युलेट करायचं. बघा चला आता मित्रांनो पुढचा बी वाला प्रश्न दिलाय तो पटकन सॉल्व्ह करून घेऊया. आता बघा बघा पुढचा प्रश्न दिलाय अ बलून वेंडर हॅज 2 रेड 3 ब्ल्यू अँड 4 ग्रीन बलून्स. ओके म्हणजे आता आपल्याला काय करायचं पहिल्यांदा नंबर ऑफ येस करायचे बरोबर आहे. काय आता नंबर ऑफ येस काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, सगळ्यात प्रथम दिलेलं बघा खाली बघा ही वॉन्ट टू चूज द वन ऑफ देन रँडमली वगैरे हे दिलेले आहे. ठीक आहे याच्यामध्ये आपल्याला डायरेक्ट आता काय आपल्याला नमुना अवकाश काढायचे नंबर ऑफ येस. ओके मग आता सॅम्पल पेस काढण्यासाठी काय काय दिले बघा 2 रेड त्याच्यानंतर 3 ब्ल्यू अँड 4 ग्रीन बलून्स दिलेले. ओके बघा काय दिले 2 रेड प्लस 3 ब्ल्यू प्लस 4 ग्रीन बलून्स काय दिले हे बलून्स दिलेले आहेत. ओके सो देअरफॉर नंबर ऑफ येस इज इक्वल टू किती येणार 2 + 3 5 5 + 4 9. किती भेटला आपल्याला नंबर ऑफ येस 9 भेटला. मग याच्यावर आपल्याला प्रोबॅबिलिटी दिलेली ती फाइंड आउट करायचे. काय दिले प्रोबॅबिलिटी बघा पहिला सांगितलं तुम्हाला का रेड बलून अ रेड बलून बघा. सो देअरफॉर याला आपण काय घेणार ए घेऊया इव्हेंट ए याला इथं घ्यायचा इव्हेंट ए म्हणायचं याला आणि याला इव्हेंट बी. ओके किंवा याला नंतर ए घेतलं तरी चालेल काय प्रॉब्लेम आहे. बघा इव्हेंट ए झाला काय रेड बलून. मग नंबर ऑफ ए आपण काढून घेऊया आता काय रेड बलून किती रेड बलून बघा 2 दिलेले. किती बलून दिले याच्यामध्ये 2 बलून आपल्याला दिलेले. सो देअरफॉर नंबर ऑफ ए इज इक्वल टू किती आला 2 आला. मग आता याची प्रोबॅबिलिटी काढायची. फॉर्म्युला काय आपला पी ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ ए डिवाइड बाय नंबर ऑफ येस आला. नंबर ऑफ येस आला. मग आता काय करा याच्यामध्ये नंबर ऑफ ए किती आला आपला 2 आहे बरोबर आहे आणि नंबर ऑफ येस किती आहे 9. 2 upon 9 काय आपल्याला फायनल आन्सर झाला. डन. पुढे बघा पुढे काय सांगितलं आपल्याला का ब्ल्यू बलून बघा काय सांगितलं तुम्हाला ब्ल्यू बलून आपल्याला हे सांगितलेलं आहे. बघा मग आता याच्यामध्ये लक्षात घ्या आता तुम्ही जेव्हा हे सॅम्पल स्पेस वगैरे आपण देणार याच्यामध्ये काय करायचं R1 बघा एकदा इथं सांगतो तुम्हाला. हा बघा काय याला घेणं आपण समजा सॅम्पल पेस. ओके सॅम्पल पेस हे पुन्हा एकदा सांगून देतो तुम्हाला. बघा रेड दिलं ना तो याला घ्यायचा R1 नंतर घ्यायचा R2 ब्ल्यू दिला त्याला घ्यायचा B1 नंतर B2 आणि B3. किती बॉल दिले सॉरी बलून दिले 3 दिले आणि नंतर ग्रीन कलरचे 4. मग याला काय घेणार ग्रीनला G घ्या G1 G2 G3 आणि G4 अशा प्रकारे सॅम्पल फेस घ्या 1 2 3 4 5 6 7 8 9 टोटल 9 हे असणार तुमचे नंबर ऑफ येस. ओके अशा प्रकारे केलं तरी चालेल अशा प्रकारे केलं तरी चालेल कुठलाही प्रॉब्लेम क्रिएट होणार नाही. ओके पुढे बघा आता दुसरा सांगितलं तुम्हाला का रेड बलून. बघा रेड बलून झाला. आता तुम्हाला सांगितले का ब्ल्यू बलून साठी तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके मग आता ब्ल्यू बलून किती याच्यामध्ये बघा 4 दिलेले. मग हा इव्हेंट याला बी घ्या किंवा इव्हेंट ए घ्या तरी काय प्रॉब्लेम नाही. ओके बघा मग काय तुम्हाला सांगितलं याच्यामध्ये मग याचा नंबर ऑफ येस किती येणार
सॉरी नंबर ऑफ ए याचा किती येणार, तर ब्ल्यू बलून दिले तुम्हाला बघा 3 दिलेले, किती दिले तुम्हाला 3 दिले, मग याची प्रोबॅबिलिटी हाच फॉर्म्युला वापरायचा आणि लास्टला लिहायचं तुम्हाला पी ऑफ ए इज इक्वल टू एन नंबर ऑफ ए डिवाइड बाय नंबर ऑफ यस. मग नंबर ऑफ ए तुमचा दिलाय 3 आणि नंबर ऑफ ए दिलाय 9. 3 1 द 3 आणि 3 3 द 9. सो इज इक्वल टू 1/3. हे काय आपलं फायनल आन्सर आहे बघा. एकदम एकदम सिंपल आहे, फक्त थोडंसं लक्षात घ्या. ओके, चला आता पुढचा प्रश्न.